काय म्हणता? कशा आहात? ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतोय नोव्हेंबरचा माझा पी-एन-एल. जे काही पण प्रॉफिट, जे काही पण लॉस, ज्या काही पण गोष्टी सगळ्या नोव्हेंबरमध्ये घडल्या आहेत. ऑलरेडी मी काही मागच्या वीकमधले जे काही पण ट्रेड होते, त्याच्यावर मी पी-एन-एल व्हिडिओ, वीकली पी-एन-एल व्हिडिओ मी टाकूनच दिला आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2 ट्रेड जे शेवटच्या वीकमधले आहेत ते डिस्कस करणार आहे आणि किती प्रॉफिट आहे, काय नेट पी-एन-एल आहे, काय ओव्हरऑल पी-एन-एल आहे, त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. तर तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण जाऊया आपल्या स्क्रीनवर आणि तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करून घेऊया. चला. ओके. तर सगळ्यात पहिले तर आता आपण आपल्या स्क्रीनवर येऊन गेलोय आणि इथे तुम्हाला दिसत असेल, की माझा आता ओव्हरऑल लॉस जो आहे, तो ₹2130 दाखवतोय. आता हा लॉस का दाखवतोय तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे डनचं माझं ओपन करून घेतलंय मी अकाउंट. रिफ्रेश करून देतो म्हणजे कोणाला असं नको वाटायला, की बाबा एडिट केलंय. ठीक आहे. टोटल ओव्हरऑल अमाउंट जो आहे मी ₹5,00,000 वापरतो. ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलंय आणि त्या ₹5,00,000च्या बेसवरच मी आता जे काही पण प्रॉफिट कमवलेत, ते मी तुम्हाला पुढे सांगून देणार आहे. तर हे जे 28 तारखेला मी माझा प्रॉफिट बुक केला, त्याच्यानंतर तिथून एंट्री करून तिथून एक्झिट करून मग मी दुसऱ्या एका ट्रेडमध्ये एंटर झालोय. त्या दुसऱ्या स्टॉक्समध्ये मी एंटर झालोय आणि त्याच्यामध्ये आता हा ₹2,000 लॉस जो आहे तो चालू आहे. तर बघूया आता सोमवारी काय सीन होतो काय नाही ते नंतर आपल्याला याच्याबद्दल पण तुम्हाला नंतर सांगेलच मी. सगळ्यात पहिले तर आता आपण जाऊया मनी. त्याच्यानंतर आपण जाऊया ट्रेडर्स डायरीमध्ये. ट्रेडर्स डायरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल, की नेट पी-एन-एल जो आहे तो ₹89,474 आहे. म्हणजे आपण नेट जे आहे ते ₹89,400 कमवून घेतले आणि त्याच्यामध्ये 90,000 सांगूया ना, ₹90,000 बोलायला चांगलं वाटतं. ₹90,000 कमवून घेतले. तर ₹1,00,000 जे होते ते मी तेही तुम्हाला दाखवतो, की ₹1,00,000 आपण कसे कमवले. तर इथे माझे हे ट्रेड आहेत. आता यांच्याबद्दलही डिस्कस करणार आहे आपण. तर इथे जर तुम्ही खाली पाहिलात, तर ओव्हरऑल पी-एन-एल जो आहे, तो ओव्हरऑल पी-एन-एल हा ₹1,00,000 कमवलेत मी. पण त्यातून ₹10,000 जे आहे, हे ₹9,500 आणि हे ₹1,100 ब्रोकरेज हे कट झालंय आणि ते एवढं जास्त का कट झालंय तेही सांगेल आणि एवढे 94 ट्रेड जे दिसताय, तेवढे ट्रेड मी स्विंग ट्रेडमध्ये नाही घेतलेत. ते काही माझे इंट्राडेचेही ट्रेड आहेत, जे मी स्वतः पण शिकतोय. तुम्हाला माहिती असेल, मी लाईव्हमध्ये पण बोललो होतो, की शिकतोय मी. मला आता तेवढं असं माहिती नाही आहे त्याचं, पण म्हटलं आपण पण शिकूया. नवीन-नवीन गोष्टी शिकल्या तर चांगल्याच आहे. वेळ आहे तर मग शिकायला काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर तसे ते ट्रेड झालेत. कोणत्या दिवशी काय झालं होतं तेही मी तुम्हाला सांगेल. तर ते ₹1,00,000 ओव्हरऑल आपण कमवले. त्यातलं नेट आपल्या खिशात जे पैसे आलेत ते ₹90,000 आलेत आणि बाकी एवढे चार्जेस आणि ब्रोकरेज आलेत. आता चार्जेस आणि ब्रोकरेजबद्दल स्विंगमध्ये मी तुम्हाला सांगून देतो. चार्जेस आणि ब्रोकरेज जे आहे स्विंगमध्ये खूपच जास्त कमी असतं. असं एवढं जिथे आता ₹9,500 दाखवतं एवढं नसतंच. ते आता मी जर ₹1,00,000 कमवले तर काहीतरी माझे ₹1,000-2,000 कमी झाले असते फक्त. तेवढे चार्जेस आणि ब्रोकरेज लागलं असतं. पण हे माझ्या खुजलीमुळे ते झालेलं आहे तेवढे जास्त पैसे लागलेत. ते मी ट्राय करत होतो म्हणून. 1-2च वेळेस मी एवढ्या पूर्ण नोव्हेंबरमध्ये 2च दिवस मी केलंय. त्याच्यानंतर मी नाही केलंय. ते दाखवून देतो मी बघा. कोणते दिवस होते. एक होता 6 नोव्हेंबर आणि एक होता 7 नोव्हेंबर. या 2 दिवशी मी ट्रेड केला आणि दोन्ही पण दिवशी तुम्हाला दिसत असेल मी इथे लॉसमध्ये. आता 25 ट्रेड जे झालेत हे तर एक एक हा जो लॉस आहे तो चुकून माझा झालेला होता. त्याच्यावर मी रील पण टाकली माझ्या Insta पेजला आणि हे 16 असे 2 जे ट्रेड आहेत, त्या 2 दिवशी मी इंट्राडे ट्राय केलं होतं. पण ते काय आपल्याला जमलं नाही. आपलं बेस्ट आहे स्विंग ट्रेड. तुम्ही बघत असाल ज्या दिवशी मी ते ट्रेड घेतले, ज्या दिवशी मी इंट्राडे केलं त्या दिवशी लॉस आहे. बाकी इतर दिवशी सगळं प्रॉफिट आहे. म्हणजे स्विंग ट्रेडिंगमध्ये तर थोडा रेशो जो आहे तो 70-80% सक्सेसचा आहे. तर तो मला थोडासा इथे चांगला आहे. माझं पर्सनल मी तुम्हाला सांगतोय. तर हे 2 असे दिवस होते ज्या दिवशी आणि त्यानंतर हा 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर, मग हा 13 नोव्हेंबरला 44,000 परत 17 नोव्हेंबरला आपण एक प्रॉफिट बुक केला आहे 19,000 आणि हा एक लॉस बुक केला आहे 18ला. 19ला परत एक प्रॉफिट बुक केला आहे. 20ला आपण ट्रेडच नाही केलं आहे. 21ला लॉस बुक केला आहे. 24 मग 22-23 आपण तो गॅप पडला आहे. त्याच्यानंतर ₹14,000 24ला. मग हा 26चा आता याची पण मिस्टेक होती. म्हणजे एक एक स्टॉक होता, ज्याचे स्टॉक मला 500 घ्यायचे होते. पण मी 1000 काउंटर टाकून तो बाय करून घेतला. नंतर मग ते 500 जे आहे मी तिथं लगेच तेव्हाच एक्झिट झालो. तर ते ₹9 लॉसमध्ये. ते तर नाही सारखेच आहेत म्हणून त्याला आपण सोडून देऊया. ठीक आहे. आणि 28 नोव्हेंबरला ₹22,000 प्रॉफिट बुक केलं आहे. आता हे जे 22,000 आहे, आता इथे तुम्हाला 12 ट्रेड दिसत असतील.
तर ऑलरेडी मी एका ट्रेडमधून एक्झिट करून दुसऱ्या वेगळ्या ट्रेड्स, दुसऱ्या स्टॉक्समध्ये 5 असे स्टॉक आहे त्यांच्यामध्ये मी एंटर केलं होतं. तर त्याचे ते ट्रेड आहेत, ते इंट्राडेचे नाही, प्युअर स्विंगचे ते ट्रेड आहेत. आणि ते अशा पद्धतीने आपण टोटल ओव्हरऑल जे आहे ते 1,00,000 रुपये आणि नेट जे आहे आपण 90,000 रुपये आपलं नोव्हेंबरमध्ये झालं आहे. आणि हायर जो आहे प्रॉफिटेबल, मोस्ट प्रॉफिटेबल जो आहे तो 45,000 होता 13 तारखेला. बघा इथे हा 13 तारखेचा जो दिवस आहे हा होता आपला हायेस्ट प्रॉफिटचा दिवस. आता इथे जर तुम्हाला मी दाखवलं तर किती दिवस मी स्विंगचे ट्रेड घेतलेत आणि किती दिवस त्यातून प्रॉफिटेबल आहे ते पण आपण बघून घेऊ. तर हा 3 तारखेला 1, 2, त्याच्यानंतर हा गेला, हे 2 तर इंट्राडे होते, यांना सोडून देऊया आपण. 1 आणि 2, त्याच्यानंतर हा एक 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 ट्रेड होते. 10 ट्रेडमधून मला वाटतं 3 जे ट्रेड आहेत, हा पण सोडूनच देऊया. हा पण काही एवढा इम्पॉर्टंट नाही, कारण तो मी शेअर्स घेऊन ते मी लगेच एक्झिट मारले होते. मला 500 घ्यायचे होते म्हणून हाही नाही. तर एक 10 ट्रेडमधून 2 माझे लॉसमध्ये आहेत आणि 8 जे आहेत ते माझे प्रॉफिटमध्ये आहेत, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 80% जे आहे ते ॲक्युरसी आपलं जे काही पण स्ट्रॅटेजी वगैरे वापरतो या मंथमध्ये, असं एव्हरी मंथमध्ये 80%च असते असं नाही आहे. या मंथमध्ये 80% ची स्ट्रॅटेजी वर्क केली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे 2 ट्रेड होते, हा 24 तारखेचा आणि 28 तारखेचा, हे 2 ट्रेड आपण बघून घेऊया. हे दोन्ही पण ट्रेड जे आहेत ते मी आपली पुलबॅक स्ट्रॅटेजी जी आहे त्या पुलबॅक स्ट्रॅटेजीच्या मदतीने मी हे ट्रेड घेतले होते. ती स्ट्रॅटेजी जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. या व्हिडिओमध्ये मी पुलबॅक स्ट्रॅटेजीबद्दल डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहे. खूप लोक मला विचारतात की तुम्ही किती अमाऊंट वापरता हे जे ट्रेडिंगसाठी. ते तुम्हाला पोर्टफोलिओ माझा दाखवून देतो. हे जे आहे ते ब्लर करून मी ठेवणार आहे स्टॉक्स वगैरे, जे आता शुक्रवारी मी एंटर केलेत. किती तारखेला? 28 तारखेला मी हे स्टॉक्समध्ये एंट्री केली आहे. तर हे मी ब्लर करून ठेवणार आहे. तर इन्व्हेस्टमेंट जी आहे माझी 5,13,000 आहे. आता इथे ओव्हरऑल आता लॉसमध्ये चालू आहे त्या दिवशी. तर बघूया, काय प्रॉब्लेम नाही. ते आता अजून आपले स्विंग ट्रेड आहेत, तर उद्या नेक्स्ट वीकमध्ये काय होतंय काय नाही आपल्याला कळेल. ते हे बघा, असे 5 स्टॉक आहेत. प्रत्येक स्टॉकमध्ये ऑलमोस्ट 1-1 लाख रुपये मी टाकलेले. त्याच्यामध्ये 1 10, 1 2, 1 5, 99, 95, म्हणजे 5 स्टॉकमध्ये 1-1 लाख रुपये मी असे टाकलेत. आणि आता मी काय करणार आहे की एव्हरी मंथ जे काही पण P&L असेल मी ते डिटेलमध्ये शेअर करणार आहे. कारण वीकली शेअर करायला एव्हरी वीकमध्ये प्रॉफिट बुक होईलच असं नसतं. आता ह्या मंथमध्ये एव्हरी वीकमध्ये काही ना काही प्रॉफिट आणि लॉस झाला, पण एव्हरी मंथमध्ये तसं होईल असं नाही. म्हणून मग आता मी मंथली P&L शेअर करणार आहे. हां, बाकी जर एखादा ट्रेड वगैरे असता तो ट्रेड ॲनालिसिसचा व्हिडिओ मी टाकून देईल. तर चला, आता शेवटचे ते 2 ट्रेड होते, त्या 2 ट्रेडवर मी तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने मी तिथे ट्रेडिंग जी आहे ती केलेली आहे आणि कशा पद्धतीने ते सेटअप घेतले. ठीक आहे. तर हा एक स्टॉक आहे जो आपण 24 नोव्हेंबरला प्रॉफिट बुक केलं आहे. किती प्रॉफिट बुक केलं आहे 24ला? 14,000 रुपये. ठीक आहे. 14,000 रुपये या स्टॉकमध्ये आपण प्रॉफिट बुक केलं होतं. सगळ्यात पहिले तर डिस्क्लेमर देतो, ह्या व्हिडिओमध्ये जे काही पण स्टॉक आपण डिस्कस करतोय ते कोणालाही मी बाय किंवा सेल करायची रिकमेंडेशन देत नाही. हे माझे ट्रेड आहेत, माझं ॲनालिसिस आहे. मी माझा जो ट्रेड कशा पद्धतीने घेतला होता, कुठली स्ट्रॅटेजी वापरली होती, त्या सगळ्या गोष्टी मला एक्सप्लेन करून तुम्हाला सांगायच्या आहेत. म्हणजे मला जर लॉस होतोय किंवा प्रॉफिट होतोय तर त्यातून तुम्ही काहीतरी शिकाल, म्हणून ते एक एज्युकेशन पर्पजसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर कोणालाही या स्टॉकमध्ये मी एंट्री करायला, एक्झिट करायला, सेल करायला, बाय करायला सांगत नाही आहे. ठीक आहे. हां, तर हा जो आपला स्टॉक होता, तर ह्या स्टॉकमध्ये मी किती तारखेला? 17 तारखेला मी एंट्री घेतली होती. आणि ती जी एंट्री आहे ती 237 रुपये. थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून दिसेल क्लिअर. ठीक आहे. किती तारखेला मी एंट्री घेतली आहे? मी एंट्री घेतली इथे 17 तारखेला. ठीक आहे. हा 17 तारखेचा तुम्हाला 237.40, म्हणजे 237.50 वगैरे असं काहीतरी, 237 रुपये आपण पकडू, तेव्हा मी एंट्री घेतली. का मी एंट्री घेतली ते तुम्हाला सगळ्यात पहिले तर सांगतो. आता इथे जर तुम्ही बघत असाल, हा जो ट्रेंड आहे, एक तर सगळ्यात पहिले आपले 3 रूल काय आहे? आपले 3 सिंपल रूल आहेत. कुठले ब्रेकआउट असतो किंवा आपली पुलबॅक स्ट्रॅटेजी असो, की सगळ्यात पहिले आपल्याला बघायचे व्हॉल्यूम, दुसरी गोष्ट आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स, तिसरं आपल्याला बघायचं आहे EMS कसे आणि कुठे आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर मी इथे व्हॉल्यूम बघितला. तर व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम इथे एक्सपान्शन झालं, पण एक्सपान्शन झाल्यानंतर तो वॉचलिस्टमध्ये होता. आणि वॉचलिस्टमध्ये असल्यानंतर आपला आहे की बाबा व्हॉल्यूम जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करत नाही. जेव्हा व्हॉल्यूम ड्राय होतं आणि ड्राय झाल्यानंतर व्हॉल्यूम परत थोडंसं ग्रो व्हायला लागतं,
तेव्हा आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करतो. ठीक आहे. तर पहिला क्रायटेरिया जो आहे तो माझा इथे माझ्या वॉचलिस्टमध्ये होता. आता वॉचलिस्टमध्ये आल्यानंतर मी एवढे दिवस त्याला ठेवलं, लक्ष ठेवून होतं बघा. माझ्या वॉचलिस्टमध्ये तो स्टॉक आला तर मी लगेच एंट्री नाही करून घेतली. मी त्याला वॉचलिस्टमध्ये ठेवला आणि वॉचलिस्टमध्ये ठेवून मग जेव्हा माझी एंट्री बनली, जेव्हा मला वाटलं की हा पोटेन्शियली आता हा व्यवस्थित वाटतोय, तेव्हा मी त्याच्यामध्ये एंट्री घेतली. ठीक आहे. तर पहिला तर व्हॉल्यूमचा क्रायटेरिया होता तो चेक करून घेतला. दुसरा EMA बघितले मी की 10, 20, 50, 100 आणि 200 हे सगळे जे 5ही EMA आहेत, सगळ्या EMAच्या वरती तो स्टॉक ट्रेड करत होता. आता याच्यामध्ये आपलं काय असतं की 10 EMA 20च्या वरती पाहिजे, हा 20 EMA 50च्या वरती पाहिजे, 50 EMA 100च्या वरती पाहिजे आणि 100 EMA 200च्या वरती पाहिजे. ठीक आहे. हे जे असं सगळं तुम्हाला एवढा असा गॅप दिसतोय ना, तो सगळा गॅप तसा असा बनलेला तो दिसला पाहिजे व्यवस्थित, की बाबा सगळे स्टॉक जे आहे ते अपट्रेंडमध्ये, सगळे EMA जे आहे ते आपले अपट्रेंडमध्ये चाललेत. ठीक आहे. तर तेही मला दिसत होतं. त्याच्यानंतर मी काय केलं की इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनवण्यासाठी मला काय इथे ऑप्शन दिसत नाही होता. मग मी काय केलं की बाबा हा एक सपोर्ट होता त्याचा, हा एक रेजिस्टन्स बनलेला होता इथे. या रेजिस्टन्सला त्या दिवशी ज्या दिवशी व्हॉल्यूमने ब्रेक केला. आता बघा, सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण ड्रॉ का करतो आपण? ते आपण हेच बघण्यासाठी की मागचा सपोर्ट किंवा मागचा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे की कुठून त्या स्टॉकने रेजिस्टन्स घेतलाय, कुठून त्या स्टॉकने सपोर्ट घेतलाय, हे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तर मी इथे जर माझा रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवला, तर बरोबर ज्या दिवशी ब्रेकआउट झालाय त्या रेजिस्टन्सचा, त्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटच्या दिवशी व्हॉल्यूममध्ये एक्सपान्शन पण झालं आणि आपली जी ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल बनली. आता ही कोणती कॅन्डल आहे? तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, कमेंट करून मला सांगा ही कॅन्डल कोणती आहे. ठीक आहे. ती कॅन्डल बनली. ती कॅन्डल बनल्यानंतर मार्केट त्या दिवशी अप्पर साईडलाच होतं. वॉचलिस्टमध्ये तो व्हॉल्यूम एक्सपान्शनमध्ये आपल्या वॉचलिस्टमध्ये आला. वॉचलिस्टमध्ये आल्यानंतर त्याला ठेवला आपण एवढे दिवस, हे जे पुढचे 10 ते 15 दिवस आहे, तेवढे दिवस तर तो वॉचलिस्टमध्येच होता. नंतर जो आहे माझा मग आता काय झालं होतं की एंट्री घ्यायचा प्लॅन जो आहे तो माझा झाला. इथे जेव्हा याने 10 EMA जो आहे, हा 10 EMA जो आहे, 10 EMAला जिथे याने टच केलं, त्या दिवशी माझा एंट्री घ्यायचा प्लॅन झाला. पण मी तरीसुद्धा अजून वेट केलं, कारण हे बघा तुम्हाला जर दिसत असेल की खाली बघा थोडासा त्या दिवशी हा खाली आलाय आणि खाली येऊन मग तो परत वर गेला. आता माझं नॉर्मली काय असतं की मी आज स्टॉक कसा बिहेव करतोय त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी एंट्री घेतो. ठीक आहे. तर माझा असा प्लॅन असतो. मग मी एवढे दिवस जो आहे तो एक थोडासा बेस बनताना दिसत होता. बेस म्हणजे नॉर्मली काय? बेस आपण कोणाला म्हणतो? जेव्हा एखादा स्टॉक त्याच सेम रेंजमध्ये अशा पद्धतीने फिरत असतो, त्याला आपण बेस म्हणतो. ठीक आहे. तर हा एक बेस बनताना, स्मॉल बेस बनताना दिसत होता. तर तोपर्यंत तर मी त्याला ठेवलं. मी काहीच नाही केलं. पेशन्स, स्विंग ट्रेडिंगमध्ये पेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि ते तेवढ्याच पेशन्सली आपण त्या स्टॉकला वेट करत होतो की तो कुठे जातोय, काय करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एवढे दिवस आता इथे बघा, व्हॉल्यूम जे खाली तुम्हाला दिसत असेल, व्हॉल्यूम एकदम ड्राय होताना दिसते आपल्याला इथे आणि ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी आधीचे जे 15 दिवस होते, त्या 15 दिवसांमध्ये सगळ्यात कमी जी व्हॉल्यूम आहे ती 13, 14, 15 तारखेला इथे 13-14 तारखेला व्हॉल्यूम एकदम चांगली ड्राय झाली आहे. ठीक आहे. आता 14 तारखेला व्हॉल्यूम ड्राय झाली, तर तुम्ही बघितलं 15 आणि 16 तारीख जी आहे, शनिवार रविवार होता, मार्केट बंद होता आणि 17 तारखेला मार्केट उघडलं. तर हे 14 तारखेला शुक्रवार होता, त्या दिवशी ही कॅन्डल इथे क्लोज झाली. मग त्याच्यानंतर माझा प्लॅन झाला की आता व्हॉल्यूम पण एकदम ड्राय झाली आहे बऱ्यापैकी, आता आपण इथे एंट्री करू शकतो. आणि मग सोमवारी मी काय केलं, सोमवारी जसंही मार्केट ओपन झालं तसं मी लगेच माझी ऑर्डर जी आहे, ही जी मागची कॅन्डल आहे बघा, काय आहे आपलं, जी सॉरी जी आदल्या दिवसाची कॅन्डल आहे. एक मिनिट, हे EMA हे करतो मी, हाईड करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे. आता माझा प्लॅन काय असतो, जेव्हा मला एंट्री करायची आहे, की ही जी कॅन्डल आहे, आदल्या दिवसाची कॅन्डल जेव्हा ब्रेक करून तो स्टॉक वरती जाईल, तेव्हा मी त्या स्टॉकमध्ये एंटर करेल. सेम तसंच झालंय. ही कॅन्डल आहे, मार्केट इथे ओपन झालं, वरती गेलं थोड्याशा, म्हणजे ती किती ₹237 जो आहे, आदल्या दिवशी त्याने हाय मारला होता. पण इथून मग तो ओपन कितीला झाला? ओपन पण 237ला झाला आणि थोडासा मग तो वर जसा गेला, मी इथे माझी ऑर्डर जी आहे ती पंच करून ठेवली होती आणि बरोबर 237.50ला माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली आणि मी त्या स्टॉकमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर काय झालं,
की पुढचे 3-4 दिवस तुम्हाला हे दिसतंय 24 तारखेपर्यंत. या 24 तारखेला मी प्रॉफिट बुक केलं याच्यामध्ये 5.5% प्रॉफिट जे आहे ते बुक केलंय. आता मी काय केलं त्या दिवशी, की स्टॉक जो आहे चांगला अपसाईडला मूव्ह देताना दिसतोय आणि व्हॉल्यूममध्ये पण खाली बघा एक्सपान्शन दिसतंय. तर मला पर्सनली असं वाटलं की बाबा 5% तर 5.5% ऑलरेडी मी प्रॉफिटमध्ये आहे आणि इथे तर मी 6.7% 6-7% वगैरे प्रॉफिटमध्ये होतो. मग मी काय प्लॅन केला, की बाबा आपण एक काम करूया, आपला जो स्टॉप लॉस आहे, जो माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस होता, तो वर आपण आणून ठेवूया. जेणेकरून मग असं नको व्हायला, की जे प्रॉफिट येतंय ते प्रॉफिट पण जाईल. जर तो ट्रेल होऊन जर वरती अजून चांगला मूव्ह जर त्याने दिला समजा 1% 2%चा, तर मग बेस्ट होऊन जाईल. आपला 7% टार्गेट जो आहे तो हिट होऊन जाईल आणि त्या स्टॉकमधून आपण एक्झिट करून जाऊ. पण झालं काय, की तेवढा प्रॉफिट तो माझा आलाच नाही आणि मी स्टॉप लॉस जो आहे, तो स्टॉप लॉस माझा मी इथे लावून ठेवलेला होता ₹250 इकडे ₹250 आसपास आणि तो ₹250 मध्ये जेव्हा तो माझा स्टॉप लॉस हिट झाला, तर मी त्या स्टॉकमधून इथं बघितलं असेल तुम्ही वर गेला तो, वर जाऊन परत खाली आला आणि तो खाली आल्यामुळे मग माझा स्टॉप लॉस जो होता ट्रेलिंग स्टॉप लॉस तो हिट झाला आणि मी त्या स्टॉकमधून एक्झिट झाला. मला काही प्रॉब्लेम नाही. 5.5% जे आहे किती दिवसामध्ये एक ह्या दिवशी तर आपण एंटर झालो. मग 1, 2, 3, 4, 5, 6 दिवसामध्ये आपल्याला 5% 5.5% आहे, पण आपण 5% जरी म्हटलं, तर 6 दिवसामध्ये 5% रिटर्न आपल्याला मिळून गेले. नॉर्मली स्विंग ट्रेडर जे आहे ते मंथली 3 to 5% मंथली टार्गेट करता. मला 6 महिन्यात 6 दिवसातच जर भेटून गेले तेवढे बेस्टच आहे, बरोबर. तर ते एक प्रॉफिट मी बुक केलं आणि या स्टॉकमधून मी एक्झिट झालो. हा एक सेम आपला पुलबॅकची स्ट्रॅटेजीवर हा ट्रेड जो आहे तो मी घेतलेला होता. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असतं बघा पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे. जर मी अजून थांबलो असतो दुसऱ्या दिवशी, तर हा जो स्टॉक आहे दुसऱ्या दिवशी त्याने 3% मूव्ह दिला आहे परत. म्हणजे अजून 3% जिथे मी एक्झिट झालो तिथून तो 3% अजून वर गेला आहे. म्हणजे जिथे मी 24 तारखेला बुक करून घेतलं प्रॉफिट, तेच जर मी 25ला केलं असतं तर 3% मूव्ह त्याने अजून मला भेटला असता. थोडं पेशन्सली वेट करणं आणि ते सगळं आपल्या टार्गेटला हिट होऊ देणं वगैरे ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. दुसरा जो होता आपला 24 तारखेचा ट्रेड, तोही मी तुम्हाला दाखवून देतो. सेम इथेही काय झालंय, जसा याच्या आधीचा स्टॉक होता त्याच्यामध्ये व्हॉल्यूम एक्सपान्शन झालं. तो स्टॉक आपला काय झालं, वॉचलिस्टमध्ये आला. वॉचलिस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला कधीही तो स्टॉकमध्ये लगेच एंट्री नाही करायची. वॉचलिस्टमध्ये आला, त्याला 4-5 दिवस ठेवा, थोडासा पुलबॅक देऊ द्या, थोडासा रिव्हर्सल होऊ द्या किंवा कन्सोलिडेट होऊ द्या. जोपर्यंत हे बायर आलेत, बायर आता इथे जर ही बाईंग झाली आणि 10% या स्टॉकने जर मूव्ह दिला आहे, तर ते खाली इथे ज्या लोकांनी स्टॉक घेतलाय, त्या लोकांना प्रॉफिट बुक करू द्या ना. प्रॉफिट जर त्यांनी बुक केलं, तर स्टॉक थोडासा खाली येतो. जसं की आता काय झालं, हा स्टॉक इथे खाली आलाय, बरोबर? मग ते होऊ द्या. ते झाल्यानंतर मग आपण एंटर करतो आणि आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम एक्सपान्शन झालं, त्याच्यानंतर व्हॉल्यूम पूर्ण ड्राय व्हायला पाहिजे. ड्राय झाल्यानंतरच आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करतो. ठीक आहे. तर सेम मी काय केलं, या स्टॉकला आपण वॉचलिस्टमध्ये ठेवला. वॉचलिस्टमध्ये ठेवल्यानंतर एवढा किती दिवस आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11वा दिवस. म्हणजे 11व्या दिवशी त्या स्टॉकमध्ये मी एंट्री घेतली. 10 दिवस तर तो माझ्या वॉचलिस्टमध्येच होता. आता ह्या दिवशी मी काय एंट्री घेतली तुम्हाला ते पण एक्सप्लेन करून देतो. व्हॉल्यूम एक्सपान्शन झालं. व्हॉल्यूम एक्सपान्शन झाल्यानंतर तो थोडासा काय आहे, पुलबॅक त्याचा मिळाला. पुलबॅक झाल्यानंतर इथे पण एंट्री करायचा चान्स होता. पण मी इथे एंट्री नाही केली. मी एंट्री का नाही केली, की मला अजून पण त्या दिवशी वाटत होतं 14 तारखेला. आता 14 तारखेला तुम्हाला माहिती आहे 14 नंतर हा 14 तारीख आहे. 14 तारखेला थोडंसं असं की म्हटलं शुक्रवार आहे आणि शनिवार, रविवार म्हटलं बघू काय आहे काय नाही. जर व्हॉल्यूममध्ये थोडीशी अजून कमी ड्राय झाली, होऊ शकतं मला थोडं पर्सनली. आता बघा हे सगळं कसं आहे, थोडासा माइंडसेटचा आणि थोडासा टेक्नॉलॉजीचा हे जे काही पण टेक्निकल सगळ्या गोष्टी आहे, यांचा तो सगळा गेम आहे. तर मला तेच झालं 14ला मी म्हटलं चल ठीक आहे सोमवारी बघूया काय होतं काय नाही. पण सोमवारी त्याने चांगले अजून वर सोमवारी जे आहे तो कमीत कमी 2% त्याने अपसाईडचा मूव्ह दिला. तर मी या दिवशी लगेच एंट्री नाही केली, मी घाई नाही केली. मी म्हटलं ठीक आहे चला बघूया. आणि माझं असं असतं पर्सनली, की एखादा स्टॉक जर माझ्या समोर जरी वर गेला, माझ्यासमोर त्याने मी एंट्री नाही केली आणि त्याने जर 5-10% मूव्ह जरी देऊन दिला तरी मला फरक नाही पडत. कारण आता एवढी सवय झाली आहे, की रोजच 2-2, 3-3 स्टॉक जे आहे कुठे ना कुठे भेटत असतात एंट्रीसाठी. म्हणून एवढा फरक नाही पडत, की एखादा स्टॉक आपल्यासमोर निघून गेला, बाबा याच्यामध्ये एंट्री करून घ्यायला पाहिजे होती नाही तर पश्चाताप करत बसा वगैरे ते सगळे सीनच नाही ठेवलेत मी. गेला तर गेला, आपल्या नशिबात असेल ते आपल्याला भेटेल, नसेल तर नाही भेटणार. सेम तसं आहे.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या दिवशी मी एंट्री नाही केली आणि परत बघा नेक्स्ट जर मी एंट्री केली असती तर माझा स्टॉप लॉस हिट झाला असता. लकीली मी त्या दिवशी एंट्री नाही केली. मग परत तुम्हाला इथे दिसेल की पुढचे 4-5 दिवस जे आहे 4-5 दिवस त्याने परत पुल बॅक दिलेला आहे आणि 21 तारखेला बघा फ्रायडे, शुक्रवार मार्केट क्लोज झालं डाऊनच. ठीक आहे. अशा एखाद्या स्टॉकमध्ये चान्सेस असतात की मंडेला थोडंसं फ्रेश मूडमध्ये असतात लोक, पुल बॅक झालेला आहे आणि एंट्रीचा चांगला पॉईंट पण वाटतोय, तर म्हणून मग एंट्री व्हायची शक्यता असते. आणि सेम तसंच झालं. तर सोमवारी जो आहे तो स्टॉक इथे ओपन झाला आहे बघा, किती 288ला ओपन झाला आहे आणि इथून त्याने एवढा मूव्ह दिला आहे 288 वरून 290 पर्यंत, 292 पर्यंत तो गेला. मी 292च्या आसपास एंट्री घेतली आहे. तर 288ला ओपन झाला आणि 292ला म्हणजे ₹4 जास्त महाग मी घेतलाय. तो मी तिथे का घेतला की म्हटलं आता व्हॉल्यूममध्ये पण चांगलं एक्सपान्शन होतंय. मागची जी टीक आहे ती मागची टीक पण त्याने ब्रेक केली आणि मी बरोबर एक्झॅक्ट त्या ठिकाणी 92च्या आसपास जे आहे ती माझी एंट्री मारली आणि एंट्री घेतल्यानंतर मग थोडासा वर गेला होता, पण तो परत त्या दिवशी खाली आला आणि पुढच्या 4 दिवसामध्ये 24 तारखेला मी एंट्री केली आणि 28 तारखेला जे आहे स्टॉकमधून मी एक्झिट मारलाय. आता इथे जरी तुम्ही बघाल तर या स्टॉकमध्ये मी 6.2% 3% म्हणजे 6.5%च्या आसपास मी या स्टॉकमध्ये पण प्रॉफिट बुक करून घेतला आहे. आता तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही इन्स्टाला फॉलो करता तर या सेम स्टॉकमध्ये माझं 29,000 प्रॉफिट चालू होतं. ज्या दिवशी मी स्टोरी टाकली होती काहीतरी की म्हटलं 1 लाख प्रॉफिट जे आपलं हिट झालं, तर तेव्हा 29,000 बघा इथपर्यंत हा जो स्टॉक आहे तो हाय त्याने मारला होता 315.35चा. मी एक्झिट कधी झालो आहे 310, 309, 310च्या आसपास मी एक्झिट झालो आहे. आता हा इथे जेव्हा गेला तर आता मी तो 315 पर्यंत वगैरे एक्झिट होऊन जायला पाहिजे होतं, कारण 7.5% वगैरे मला तेव्हा प्रॉफिट चालत होतं. पण थोडंसं ते असतंच मेंटली, बघा मी पण माणूसच आहे आणि कितीही केलं थोडीशी कधीतरी लालच येऊन जाते, थोडंसं ग्रीडी होऊन जातो आपण. मला पर्सनली वाटलं, कारण तो एवढा मस्त व्हॉल्यूम पण एक्सपान्शन झाला आणि एवढा छान तो वर चालला होता कंटिन्युअसली 12, 13, 14, 15 पर्यंत गेला. मग तेव्हा पण मला वाटत होतं की म्हटलं हा अजून पण थोडंसं बघूया, म्हटलं 7.5% मला प्रॉफिट झाला होता, बघूया 8% पर्यंत गेला तर म्हटलं मी एक्झिट करेल. पण तो नाही गेला आणि तिथून तो रिव्हर्स आला डायरेक्ट. माझा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस होता ₹9.5चा, ₹310च्या आसपासचा, तो माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस मी जर ज्या दिवशी मला एक्झिट करायचं असतं ना स्टॉकमधून, तर मी माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे तो एकदम क्लोज ठेवतो. ₹2, ₹3 एवढा क्लोज ठेवतो. म्हणजे जर हिट जरी झाला मग जेवढे आले तेवढे आपले घेऊन निघून जायचं असं आहे. आपल्याला जास्त काय हे करायचं नाही. कधीतरी ग्रीडीपणा येऊन जातो. मग जो होतो ते जे भेटणार असतं ते पण निघून जातं आपल्या हातातून. मग त्या दिवशी सेम तसंच झालं. 315मध्ये एक्झिट केलं असतं तर 7.5% घेऊन निघालो असतो. पण ठीक आहे, आता पण 6.5% पण काही कमी नाही. 6.2%, 6.3% एक्झॅक्ट जर म्हटलं तर ठीक आहे. तेवढं प्रॉफिट आपण बुक केलं आणि जेव्हा मी प्रॉफिट बुक केलं दुपारी, त्याच्यानंतरच तुम्हाला इथे बघायला भेटेल मी इथे प्रॉफिट बुक केलंय. ठीक आहे. आणि इथून तो परत 312 पर्यंत. आता हा टाईम पण मला माहिती आहे. हा 2 वाजेनंतरचा टाईम आहे जेव्हा त्याने अप मूव्ह दिला होता. 2-3 वाजता 3 वाजेपर्यंत जोपर्यंत मार्केट क्लोज झालं तोपर्यंत तो स्टॉक 312 पर्यंत पोहोचला होता. पण हा आपला आता म्हटलं ठीक आहे 310 जरी आपल्याला भेटले तरी आपल्याला चालेल. तर अशा पद्धतीने या 2 स्टॉकमध्ये आपण प्रॉफिट बुक करून घेतलं. एका स्टॉकमध्ये आपण प्रॉफिट बुक केलं होतं ₹14,000 सोमवारी आणि दुसऱ्या एका स्टॉकमध्ये ₹22,000 शुक्रवारी. म्हणजे तेवढं आपण प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं. तर अशा पद्धतीने इथे आपण 6.2%, इथे आपण 5.5% असं आपण प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही चुकाही झाल्यात, काही चांगल्या गोष्टीही केल्यात. जे काही पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला भेटलं असेल तर प्लीज लाईक करून जा व्हिडिओला. काही प्रश्न असतील या व्हिडिओबद्दल किंवा अजूनही काही विचारायचं असेल तर कमेंट करून मला विचारू शकता. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. वीकली पॅनलचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर हा तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.